आता याच्यामध्ये ना दूध टाकून घेऊया आणि हे गुलाबाच्या पाकळ्या सुकवलेल्या आहेत या टाकूया। आज आपण ना मिल्कशेक बनवूया कलिंगडाचा। त्याच्यासाठी पहिला कापून घेऊया आणि कापायच्या अगोदर पण आपण सब्जा भिजत घालूया। सब्जा भिजत घालूया, त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया। असं असं कापून घ्यायचं, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ज्यूस बनवायचा आहे। असं बारीक बारीक कट करून घ्यायचे। आता हे ज्युसर मध्ये टाकून घेऊया। आता 2 चमचे रोज सिरप टाकून घेऊया मिक्सरला लावतानाच। एक वाटी साखर आणि मिल्क पावडर आहे, ही पण टाकूया। आता बघा वॉटरमेलन मिल्कशेक तयार आहे। दूध टाकूया आणि हे छोटे छोटे पीस केले ते टाकूया। सब्जा आणि आईस क्यूबच्या ऐवजी ना हे बघा हे टाकूया। आईस क्यूब तुम्ही कसं पातळ होईल ना, आणि पातळ नाही मारायचं। आता चिकूचा मिल्कशेक बनवूया। त्याच्यासाठी हे वरचं साल काढून घेऊया आणि बारीक कापून घेऊया। आता हे मिक्सरला लावून घेऊया। आता मिक्सरला लावताना जरा 2 चमचे साखर टाकूया आणि थोडंसं दूध टाकूया, म्हणजे ते व्यवस्थित मिक्सर होईल। आता मिक्सरला लावून झाले, त्याच्यात सब्जा टाकूया, त्याच्यानंतर दूध टाकूया। आता मिक्स करून घेऊया। झाला, चिकू मिल्कशेक तयार झाला। आता हे आईस क्यूबच्या ऐवजी हे बॉल टाकूया। हे ना प्लास्टिकचे बॉल आहे आणि हे फ्रीजरला ठेवलेले, पाणी भरलेले आहेत। मग ते आईस क्यूबच्या ऐवजी टाकले ते थंड होते ना। हे बघा आता मिल्कशेक आपले एकदम गारेगार होऊन जाईल 5 मिनिटात। आपल्याला रूअफजा मिल्कशेक बनवायचं। त्याच्यासाठी आता काजू, पिस्ता, अक्रोड, चारोळी वगैरे आहे ना, ते मिक्सरला लावून घेऊया पहिले। हे रूअफजा सिरप आहे, हे 4 चमचे घ्यायचे। त्याच्यानंतर हे सब्जाचं बी आहे, हे टाकायचं आणि हे केशर आहे, गरम दुधात मिक्स केलंय, हे टाकून द्यायचं। आणि हे ड्रायफ्रुट्स आहे मिक्सरला लावलेले, आणि हे थंडगार करायला दूध टाकायचं। आता याच्यामध्ये ना दूध टाकून घेऊया
आणि हे गुलाबाच्या पाकळ्याने सुकवलेल्या आहेत, या टाकूया. आणि याच्यामध्ये मिक्सरला लावताना मी 2 चमचे साखर टाकली, म्हणजे जरा गोडीला पण पाहिजे ना गोड. झालं, रूह अफजा मिल्कशेक तयार झाला. ह्या रूह अफजा मिल्कशेक पहिलं घ्या, बघा कसं लागते टेस्टला. कसं झालंय मिल्कशेक? झाला एक नंबर, एकदम उत्तम उत्कृष्ट. घ्या चिकू मिल्कशेक घ्या आणि कसं झालंय सांगा. छान मस्त टेस्टी झाला असं एकदम. तर बनवत जा आणि दे. हा एकदम छान झालाय कलिंगड मिल्कशेक. एक नंबर लागते, मस्त छानच. मस्त मस्त, खूपच छान लागतोय कलिंगडाचा. एकदम छान. प्रांजली तुला पण, प्रांजली कसं लागते? छान, मस्त, टेस्ट पण मस्तच आहे. बघा कलिंगड मिल्कशेक कसा झालाय. छान मस्त, सुंदर, एकदम सुंदर झालंय. सुंदर एकदम छान, टेस्ट पण छान आहे. साखर कमी आहे याच्यामध्ये, साखर कमी एकदम.